सगळे मिळून भगवंताला आणि बाबाला ऐकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने चे मासिक नवयवन कार्य आदरणीय बाबाचे सेवक वीरेंद्रजी सार्वे मुक्काम खापा या ठिकाणी नुकतेच पार पडले. व त्यापित्यर्थ भगवत गुणाच्या चर्चावेदिकेला सुरुवात आहे. त्यामध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबाजींजी उपस्थित आहे. बाबाला माझ्या प्रणाम. आपले सगळ्यांची मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझे प्रणाम. आजच्या जे अध्यक्षपद मला दिलं त्या अध्यक्षपदाला माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आदरणीय सेवकरामजी देवटे साहेब यांना सुद्धा माझे नमस्कार. कडव साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक आदरणीय सन्माननीय तापसजी वैद्य साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी सचिव आमचे मोठे बंधू आदरणीय क्षीरसागर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी संचालक संजूभाऊ माकळकरजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे माजी संचालक आदरणीय बालकदाजी ठोकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे या परिसरातील कार्यकर्ते मार्गदर्शक आदरणीय काकाजी देवाजी ठोकर काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. आणि व्यासपीठावर उपस्थित इतर क्षेत्रातून आलेले मार्गदर्शक कार्यकर्ते आदरणीय व्यासपीठ माझ्यापेक्षा ज्येष्ठ वरिष्ठ आदरणीय सन्माननीय व्यासपीठ यांना सुद्धा नमस्कार. आणि समस्त उपस्थित सेवक सेविका बालसेवक सगळ्यांना माझा नमस्कार. आजचे संचालक महोदय आदरणीय कनुजीजी यांना सुद्धा नमस्कार. या ठिकाणी भरपूर असं सुंदर मार्गदर्शन झालं. आणि मी एवढा मोठा नाही, मजाक नाही करा. मी अखंड बेवडा गंजट्टी रिक्षाचा माणूस. मी अखंड बेवडा गंजट्टी रिक्षाचा माणूस आहे. आणि 5वा वर्ग नापास. महापेक्षा विद्वान शिकणारे समजवणारे या ठिकाणी माझे मित्रमंडळी संचालक महोदय आदरणीय माझ्या वडिलांसारखे टवकरजी आणि एक छोट्याशा माणसाला एक छोट्याशा शिवकाले एक अध्यक्षपद देऊन दिला. आणि या ठिकाणी एवढं सुंदर सुंदर मार्गदर्शन झालं. तर मग आता माझ्या जेवढं काय राहिलं मी काय सांगू शकतो नाही का? काहीच नाही. खरोखर मी या मार्गात जेव्हा आलो तर माझ्या घरी त्यागाचे हवन कार्य झालं. तर आमचे विठ्ठल भाऊ बसले तेव्हा मी तो मार्गदर्शन मी ऐकला. आजी ऐकला की त्या मार्गदर्शनानं सुधारलं. पण आता मी काय समजलं नाही मानकरजी ऐक नाही. आणि छोटासा व्यक्ती आहे आणि अखंड बेवडा गंजट्टी रिक्षाचा माणूस. रोडावर झोपणे रोडावर बसणे काय शिकवणारा. आणि शाळा शिकलो नाही. 4था वर्ग पास 5वा वर्ग नापास. तर ज्ञान कुठून पाहकारजी ज्ञान शिकवायला आलो नाही आणि मी तुम्हाला शिकवू शकत नाही. पण हे आजचे आयोजक यायनं मला अध्यक्षपद दिलं. मी त्यांचा सन्मान करतो. सगळ्यांचे सन्मान करतो. कारण मी त्याला ऐकू शकतो. खरोखर नाही. धन्य आहे ते महान त्यागी बाबाजींनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला आणि या मानव धर्माचे स्थापन करून तुम्हा गोरगरिबांना ही प्रेरणा दिली. जर या पृथ्वी तलावर महान त्यागी बाबाजींनी जन्म घेतला नसता तर तुमची आमची लायकी सुद्धा या ठिकाणी जन्म नसते.
मग स्वतःला शोधायचे आहे की मी कोण. आणि धन्य आमचे आई वडील की ज्यांच्या हृदयातून तुम्ही आम्ही जन्म घेतला, हा जग दाखवला. मग ह्या जगात मी आलो, कशासाठी आलो, काहून आलो, काहून माझं नाव शंकर आहे आणि मला काय करायचे आहे हे मला शोधायचे आहे. माझ्या मायबापानं मला बिघडवलं नाही, बिघडलो मी माझ्या हिशोबानं. माझ्या आईनं म्हणलं असेल का जरा दारू पे म्हणून, माझ्या आईनं म्हणलं का सिगरेट पे, माझ्या आईनं म्हणलं गांजा पे, संचालक म्हणतो. माझी आई म्हणे अशी म्हणे त्या काळात, अरे प्रक्रिया म्हणे बिघडशील न म्हणे, पहिले दारू पेते म्हणे. तू पहिल्याची भाषा. मी का म्हणू, आईला उठणं मा म्हणू आणि मायनं बाबा म्हणू आणि शिकवू तुला शाळा मानता येईल आणि काम करणं जाईल. या मार्गात खरोखर माझे भाग्य, मी हा मार्ग घेतला नाही आणि मी या मार्गात बी आलो नाही. आजचे जे भी काही मार्गदर्शन झालं निवड कर्मावर गेलं. और कर्म को किसी ने नहीं छोड़ा मित्रों, चाहे भगवान रहे चाहे इंसान रहे. वो काल में भी जो कर्म हुए तो उसी मानव को उसी भगवान के अवतार में उनको भी भोगना पड़ा है ना. और इसी काल में भी हम मानव बन के आए तो हमें भी इसी काल में हमारे कर्म का ही कर्म भोगना पड़ेगा. चाहे सुख से मान या दुख से मान, या सुख से कर या दुख से कर, ये मानव धर्म को तत्व सत्य नियम को मानना पड़ेगा. और इसी कर्म भक्ति सदाने के लिए इस मानव धर्म में है. बाबा ने बहुत ज्ञान दिया है. बाबा ने अभी यहाँ बहुत अच्छे अच्छे वाक्य निकले है ना, बहुत अच्छे अच्छे वाक्य निकले, बड़े विचारिक वाक्य निकले. शायद ही आप जागे. और मैं पहली बार इस खापा में मार्गदर्शन कर रहा हूँ इस माइक. पता नहीं आज मैं ये घर से तो सोच के आया ही नहीं कि मुझे क्या मिलने वाला है, नहीं सोच के आया. और आज आने की इच्छा थी या नहीं थी वो भगवान को मालूम, क्योंकि कल होली होगी. अब कल होली हो गए, अब अपने को तो सब पाड़वा वाड़वा बनता था नहीं क्या. अब हमारे दो जवाई थे पंच साहब, अब उनको बुला नहीं सकते थे क्योंकि अनेक में थे. और हमारी बच्ची आई तो बाबा बोले उधर बुधवार है अभी हो काहीतरी आना. बोले ठीक है बेटा. पता नहीं भगवान को क्या कराना है, ये घडामोडी कशी येणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. स्थिती आणि परिस्थिती केव्हा येणार आहे, केव्हा बदलणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. माझी परिस्थिती कशी होती ना स्थिती कशी आहे हे मलाच माहित आहे. आणि रात्री कणपट्टे साहेबांच्या फोन आला, काकाजी उद्या तुम्हाला यावं लागते. अरे मला पाहिन बाबू म्हणलं नाही. आता त्यांचं प्रेम म्हणा किंवा त्यांचे विचार म्हणा किंवा त्यांचे ध्येयधोरण म्हणा, आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून येण्यात आलं. आणि आज मला एवढे सगळे या ठिकाणी भगवंताचे स्वरूप मिळाले आणि या सगळ्यांचे गुणधर्म या ठिकाणी मिळाले. माझ्या शरीरात कुठं कमी जास्त असेल तर खरोखरच मी याला घरी नेऊन शिकण्याचे कार्य करेन. कारण की मी लिहिता वाचता येत नाही. एक रिक्षावाला माणूस कानपड का शिकवणार आहे. आणि माझी पत्नी BA फायनल झाली आमची. माझी पत्नी BA फायनल आहे. मग मला कोणी शिकवलं, पद साहेब माझ्या पत्नीला. हा धर्म केलं, हा धर्माचे स्वीकारण केलं मी नाही. माझ्यासाठी वैभव लक्ष्मी केली, व्रत ठेवले, उपास केले, तपास केले. माझे 3 मुलं. मी गवतात झोपलो, घरावर छत नाही, साडीची पाल बांधली. अशा परिस्थितीत या मानव धर्मात माझ्या पत्नीनं माझ्यासाठी खूप काही केलं. तर मी नालाय सुधारलो नाही. मेरेच मुलगी की एकटा दारू पेला का घर मार भक्का मग झोडबाजच काम. अनुभव खूप मोठा आहे, वेळ भरपूर झाला. कधी कधी तो माझा अनुभव मी स्वतःहून कधी कधी व्याख्यान करतो. आमच्या विठ्ठल भाऊले माहीत आहे. मलेची लढ येते लढता, पण त्या दिवसाला विसरलो नाही. आज बाबाची कृपा झाली. बाबांना खरोखर इतके मोलाचे इतके तोलाचे सोचून समजून तुम्हा आम्हाला हे 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिले आहे.
याची जोपासना तुम्ही आम्हाला करायची आहे मरतपर्यंत. तुम्ही वचन दिलं आहे. तुम्ही आधी काय होते आज काय आहे हे तुम्हालाच माहित आहे. आणि बाबाही म्हणते हर नर नारी जानती है बोले ते अपने कर्म कैसे करते हैं. प्रत्येकाला माहित आहे की मी हे माझे कोणते कर्म करून या मानव धर्मात आलो. प्रत्येकाला माहित आहे मानव धर्मात आल्यावर मला काय कर्म करायचे आहे आणि मला याची शिक्षाही काय भेटणार आहे. हा माईक बी एवढा साधारण नाही. म्हणून बाबाने त्या काळात बी सांगितलं कि हर नर नारी जानते हैं बोले कि अपने कर्म कैसे करते हैं और मानव जीवन में एक दिन बहुत बड़ी कीमत इसी कर्मों की चुकाना है बोले. हे माझे वाक्य नाही आहे. मी पाहिलेच नाही बाबाले. अहो भाग्य मायावले माझे मार्गदर्शक राऊत गुरुजी. मी या मार्गात आलो आणि या मार्गामध्ये मला 26-27 वर्ष होत आहे. माझ्या सेवक नंबर 14,145. माझ्या खरेदीत 3-4 सेवक होते त्यावेळेस. 2000 मध्ये 3000 मध्ये माझ्या घरी त्याला जेवण कार्य झालं. त्यावेळेस भाऊची फोटो आज बी आहे. जिक्काटे साहेबाची फोटो आज बी आहे. चांदेकर दहाजीची फोटो आज बी आहे. मला वाटतच नव्हतं का मी असा पागल माणूस या मार्गात म्हणून. माझ्या पत्नीला सांगितलं. वैभव लक्ष्मी सामने बसली होती. तिकून आलो नागोबा सारखा ढोलक एक लात मारली ते वैभव लक्ष्मी बी बाहेर माई बी लक्ष्मी बाहेर लावली. सगळ्या पराने. आता काही खरं नाही म्हणे एवढा भाऊ असं आला तर नाही. आणि खऱ्या अर्थाने त्या शेवकीने माझ्या पत्नीला त्या मार्गाची रूपरेषा सांगितली. नवीन नवीन घर आणि विना पैसे नव्हते माझ्याजवळ. गड्यातलं डोरलं म्हणे इकलं आणि एक साधारण पाराट घेतला. अशा परिस्थितीत त्या मार्गात आलो. 300 रुपये महिना किस्त द्यायची ताकद नव्हती. एक झोपडं बांधायची ताकद नव्हती. किती महान कृपा आहे बाबाची नाही का. पण आम्ही आज काय शिकत आहोत तर स्वतःला शोधायचे आहे. दुसऱ्याला शोधून काही फायदा नाही. इस देश में अज्ञानता है इसलिए मानव ने मानवता छोड़ दी है. सही बात है. इस देश में अज्ञानता है इसलिए मानव ने मानवता छोड़ दी है. जो जागेगा वो निश्चित है आगे पाएगा. हमारा धर्म है भगवान के नियम का पालन भगवान हमें संभालेगा. हमारा धर्म है भगवान के नियम को संभालना. भगवान हमें संभालेगा. हमें धर्म संभालने की जरूरत नहीं है. धर्म संभालने के लिए भगवान बैठे हैं नहीं गुरुजी बराबर है. और मेरे काका जी के सामने मैं क्या मार्गदर्शन कर सकता. मेरे पिता सरिते हैं नहीं. मेरे 60 साल की उम्र है. काका जी हमसे कितने बड़े हैं. तो पहले खुद को ही शोधना है की मी या मानव धर्मात आलो. त्या दिवशी मी भगवंताला वचन काय दिलं त्या नियमावलीत लिहिलं आहे. ज्या मानवाला बाबाने दिलेले 4 तत्व 3 शब्द 5 नियम मान्य असतील अशाच परिवाराने हे कार्य घ्यावे. ज्या परिवाराला मान्य नसतील त्यांनी हे कार्य घेऊ नये. अंधश्रद्धा बाळगून किंवा भीती बाळगून हे कार्य करू नये. वर्षाचे 365 दिवस आहे तीच पूजा करावं लागेल. पूजा बदलणार नाही. आणि ज्याला मान्य नसतील त्यानं पुन्हा विचार करून पाऊल पुढे टाकणे आणि 1 वेळा नाही 2 वेळा विचारून घेणे. आणि जेव्हा आम्हाला मान्य झालं तेव्हा आम्ही या मानव धर्मात आम्हाला कोणी बोलावलं नाही. आम्हाला कोणीच बोलावलं नाही. बाबांनी बोलावलं नाही. बाबाला वाटत तर माझे दुःख दूर झालं हे नवल नाही. या जगामध्ये बरेच असे दुःखी मानव आहे. हे परमेश्वरा माझ्या हाताने काय चांगलं होऊ शकते अशी बाबांनी भगवंताला सद्बुद्धी मागितली आणि ते आपल्या कर्माद्वारे विचाराद्वारे तुम्ही आम्हाला सुधारण्याचे कार्य केले. मग आता आपण मानव आपल्याला काय करायचे आहे आणि अशा परिस्थितीत मी या मानव धर्मात आलो. धन्य आहे ते महान त्यागी बाबा जिंदगी. माझ्या अज्ञान माणसाला हे कार्य करण्याचे योग मिळाला. आणि माझी रिक्षा चालवून हा धर्म घेतला. वेळ अशी आली की उपाशी राहिलो तपाशी राहिलो. त्यानंतर माझे कार्यकर्ता राऊत गुरुजी म्हणून गुरुजी हे असं कार्य आहे
तर माती गोटाच्या कामाला घ्या म्हणे. शब्दाचे खूप पालन केलं मित्र. माती गोटाचेही काम केलं. 15 दिवस 50 रुपये रोजीनं बदरी कालवायला गेलो, मसाला कालवायला गेलो आणि घरी पैसे नाही. 2 पोळीची कणिक होती, आता अर्धी पोळी पत्नीने खाल्ली, नवीन खाल्ली. 1 पोळी 3 मुलांना खाल्ली. मी हा एक सदरा घातला गेला, एक सदरा घालो, दिवसभर घालो आणि संध्याकाळी आले धुवो आणि पुन्हा सकाळी घालो. वैद्य साहेब, अशी माझी परिस्थिती होती. मी कुठे नाही सांगत, उत्तर बोलू माहिती आहे. विचार तुमच्या बाजूला बसले या माहीत, मी कुठं बी नाही सांगत आहे. कारण की या कुठं सांगण्याचे मार्ग बी नाही आहे, बनवा बनवीचा भी नहीं, लोभाचा भी नहीं है. कर्म में है तो भाग्य में जरूर मिलेगा. स्थिति और परिस्थिति जैसी है, उस स्थिति को, उस परिस्थिति को उस मानव ने कर्म के अनुसार समझना चाहिए. आज अगर मिला है तो मैं भाग्यवान नहीं हूं. ये आज सब कुछ मेरा नहीं है. मैं मरने के पश्चात कुछ भी लेके नहीं जाने वाला हूं, जहां के वहां जाने वाला है ना. माणूस खूप पैशासाठी धावते नाही का, खूप पैसे कमवते. आता माणूस मरते, इथं खूप मस्त मस्त मार्गदर्शन निघालं, रामनाम सत्य वगैरे वगैरे नाही का. आता माणूस मरते तर पैसे काऊन फेकते, हा बी विचार आहे. माणूस जेव्हा मरते त्याच्यावर पैसे फेकत जाते, आहे का ना दांडीजी. नाही नाही, त्याचं जीवनच पैशात गेलं. अरे आता तू उचल म्हणते, उठ म्हणते त्याच्यावर शिडीहून, आणि आता उचल म्हणते तू पैसा पैसा करत होतो म्हणते. नाही, थोडस तरी उचल म्हणते. एक पैसे, कारण की चिल्लर आणते त्याला 100 रुपयाचे 200 रुपयाची चिल्लर आणायची येते, त्याला 400 रुपये द्यायला लागते 1 रुपया 2 रुपयासाठी, आहे ना. फेकत जाते. तर जीवनभर माणसानं त्या पैशाच्या मागण्यात आलं. गेला गेला जन्म वाया, सांग लागू कोणाच्या काय. कोणी नाही कोणाचं अंती जाणे एकल्याच्या. आहे ते जग में अकेले, अकेले ही जाना है मित्र हो, क्या संपलाय ते काल. या धर्मात आलो आणि पहिल्या दिवशी मी नियमावली वाचली तर माझ्या पत्नीने मला, चालू तू BA फायनल आहे आणि मी 5 वर्ग नापास आहे, हा धर्म एवढा साधारण नाही बाई म्हणलं, तुम्ही तो घेऊन टाकला. याच्या आचरणाने वागायला लागेल तेव्हा आपल्याला हे सगळं मिळेल. अन्यथा काही ढंग नाही म्हणलं आपल्याला धर्म घेऊन, काही ढंग नाही म्हणलं. खरोखर तो दिवस आठवते. आणि पहिल्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांना मला ह्या 9व्या अंगणात पाठवलं आणि पाठवल्यावर असे व्यासपीठावर खूप सुंदर सुंदर गुणधर्म आले आणि मी त्या कोणत्यात बसलो होतो. आणि कोणत्यात बसल्यावर माझे हातपाय असेच करे, लो 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 लो. आणि जेव्हा माझ्या मार्गदर्शक कार्यक्रम संपला आणि मार्गदर्शकाला विचारलं, एक सेवक का म्हणते, जमत्यात आपल्या कार्यकर्त्याला भेटून घे म्हणते, नमस्कार घेऊन घे म्हणते. अरे यार म्हणलं, भाऊ म्हणलं, म्हणजे तेव्हा गावरानी भाषा होती माझी, नाही का. बेवड्या माणसाची भाषा कशी राहते, रिक्षाच्या आम्हाला गंजट्टीची, दारू टानिक सगळीच पिली, स्प्रीट पिली आहे, गांजा चर्रस पिली आहे. आणि अरे यार भाऊ म्हणलं, का तू जाणं, अरे नाही म्हणे, ज्या म्हणे काकाजीला भेटून घे म्हणे, नमस्कार करून घे म्हणे. गेलो तर माझा हात असाचा करा, काही ऐकलं का म्हणे एवढं. हो काकाजी म्हणलं. तर म्हणे माझं नाव बी पटांतर होऊन गेलं म्हणे काकाजी. हो म्हणलं काकाजी म्हणलं. सांग म्हणे, काय सांगितलं. आता सांगा, पहिला दिवस मित्र हो, काय सांगणार हो, आहे की नाही. आणि पहिलेच असं करे माणूस, त्या कोण सांगितलं म्हणून घर मालकाच्या मार्गदर्शन, कारण की त्यांच्या घरी अंगात सैतान होतं आणि त्या बाईनं मार्गदर्शन केलं. ते लमचं पटकन जण कानातून गेलं. असं तर झालं का काय तुम्ही, हा ठीक आहे ठीक आहे सापडलं. तर त्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांना मला शब्द दिला, परमेश्वराला काय द्यायचे तू शोध म्हणे, परमेश्वर तुला काय देईल हे मी सांगू शकणार नाही. घरी आलो, ऐकलं, पत्नीले म्हणलं, कारण की वाचता लिहिता काही नाही. शालू म्हणलं, गुरुजी असे म्हणत होते, हे का असं म्हणलं, असं म्हणलं, त्याचा मला अभ्यास सांगून घ्या. तुम्ही समजले नाही म्हणे. अरे मला समजून सांग. मी आता विचारतो, बरं लक्षात घ्या भाऊ, मी आता विचारतो, समजत काही नाही.
फक्त याच्यावर दोन शब्द बोलतो, कोणाला चांगले वाटन मित्र, कोणाला वाईट वाटन, माझ्या तिरस्कारी कोणी करण, तर करतच आहे. 25 वर्ष 26 वर्ष झाले करतच येत आहे. मी लक्ष देत नाही, ज्यामध्ये तुला जे करायचे कर म्हणतो. माझ्या जीवात जीव आहे तरी या परमेश्वरी कार्य बाबाने दिलेले तत्वशब्द नियम मंडळाचे आदेश त्या नियमाचे कार्य करील, काय मरून याचं वाचव. पत्नी सांगितलं आपल्याला शोधायचे आहे म्हणे हे कार्य कसे करायचे आहे. आपण तत्व शब्द नियमानं वागून म्हणे सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करून म्हणे तेव्हा हे आपल्याला भेटेल. हो का? ठीक आहे. आता माती गोट्याचे काम केलं, तिथेही परपंच नाही सदला. सायकलचे दुकान लावलं, तिथेही परपंच नाही सदला. एका जिजामाता लँड डेव्हलपमेंट मध्ये झाडू मारला. कोण नोकरी देईन मला? झाडात नाही शिकवतो. झाडू मारला, पाणी भरला, चाय आणून दिली. माझ्या त्या मित्राचे नाव महादेवराव नंदापूरकर, जिजामाता लँड डेव्हलपर्स, खरेदी. मरण पावलं आमच्याकडून. करोडोच्या धनी आज बी आहे. अरे महादेव म्हणलं का कर म्हणलं 1500 रुपये महिना. असं करता करता जीवन साधलं. आणि एक दिवस काम शिकलो. भाऊ म्हणलं मी एक काम करू करणं म्हणे. म्हणजे मला काय भेटेल? तुझा पगार 1500 आणि बाकीचे पैसे भेटेल नाही. तुझे लागले 1 रुपया. ठीक आहे. करता करता जीवन साधलं. 2003 मध्ये मला माझ्या मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय राऊत गुरुजी याने त्यागाचे कार्य दिले. प्रामाणिकपणे त्यागाचे कार्य पार पडले. त्यानंतर 2004 मध्ये मासिक नवआवन कार्य केलं. जीवनात हळूहळू प्रगती झाली. पत्नीने व्यवसाय केला. साड्याच्या 10,000 रुपये घट उचलून त्याचा धंदा वाढला. 2 लाखापर्यंत धंदा केला. आणि जीवन असं आलं समोर. ते मुलं आता काय शिकवा? बापाची संपत्ती नाही, आज्याची संपत्ती नाही, सासूची संपत्ती नाही, सासऱ्याची नाही, आणि माझ्या कुटुंबाची संपत्ती. मला संपत्ती दिली महान त्यागी बाबा तुमजीनं 4 तत्व 3 शब्द 5 नियमाची. ह्या देहाच्या तिजोरीत भक्तीच्या ठेवा ठेवला. आणि मुलगा 3 वर्षाचा होता. मोठी मुलगी 5 वर्षाची होती. या मार्गात आलो. आणि लहान मुलगी 1.5 वर्षाची होती. आणि जेव्हा लहान मुलाने म्हणलं बाबा म्हणे भगवान बाबा हनुमानजी मला तुमच्या मुलासारखं डॉक्टर बनायचे आहे, तर चिमुकल्या पोराचे त्या भगवंताने शब्द ऐकले. म्हणले हा म्हणते काल आमच्या याला पैसे कुठून लावून आपण बाबा नगराचे शब्द ऐकले तर आपण हाणून कुठून नाही का? आपल्याजवळ काहीच नाही. पाय बाबा म्हणलं चालू बाई तुला काय करायच्या? तुम्ही मला खऱ्या अर्थानं आज बी हिंमत माझी पत्नी देते. मी कधी तिच्यासोबत फालतू बोलत नाही. माझ्या संग आलेल्या गड्याला विचारून घ्या. हे यांनी विचारा दांडेजी बी माझ्या घराकडे ते बोलतच नाही. मला अगर सुनलं हो म्हणतो बा तू चांगली विचारा बा म्हणतो. आणि माझी खरी प्रगती माझ्या पत्नीत झाली. सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण तिथंच आहे, बाकी कुठं नाही. मी अगर कमवलाय तर मी घाटावून नेणार नाही, आणि तिनं कमवलाय तर ती घाटावून नेणार नाही. पश्चाताप मला होईल. ज्या दिवशी ते जाईल तर मला होईल, आणि मी जाईन तिला होईल. आणि असं करता करता परमेश्वराने योग दिला. मोठी मुलगी बाबाच्या कृपेने D.Pharm B.Pharm M.Com झाली. किती मस्त आहे. मुलगा 12वी पास झाला. नागपूर सिटीलाही नंबर लागला. तर म्हणते इथं 20 लाख रुपये लागते म्हणते. अरे म्हणलं आपण आणू कुठून? काय भाई म्हणलं तुला काय करा तेरा देख यार बोला प्रणय सेठ हमारे को कुछ नहीं करना है. तो पप्पा बोले नाही तेरी माँ जाने हमारे को कुछ नाही. पहा पुन्हा विदेशातली एक्झाम दिली. तिथेही पास झाला वैद्य साहेब. आणि तिथं 5 लाख रुपये. आता 5 लाख रुपये नव्हते भाऊ भराले. कसा प्रश्न आहे. पत्नी भाग्यवान आहे, ध्येयवान आहे. पत्नीनं गोळा केले. तुमच्या एवढं किती आहे म्हणे? मला माझे 1,00,000-1.5 लाख रुपये असेल आमच्या. हे दिले. विदेशात गेला. 6 वर्ष विदेशात राहिला. आणि त्या ठिकाणी MBBS होऊन नागपूर शहरात आला. नागपूर शहरात आल्यावर या ठिकाणी
नॅशनल लेवलची एक्झाम द्यावं लागते. बऱ्याच लोकांना त्याच्या डिग्रीची मजाक उडवली. चांगल्या चांगल्या विद्वान माणसाईनं का ढंग आहे म्हणे या डिग्रीले. आज विद्वान आहे ते लोक. मोठे मोठे विद्वान आहे. मी नाव नाही सांगतो. मोठे विद्वान आहे. काय ढंग आहे म्हणे. काही ढंग नाही म्हणे त्या विदेशाच्या डिग्रीले. मानकर डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर ना. हा, आणि मग नॅशनल लेवलची एक्झाम दिली. आता महापोरग मना करते मला हे सगळं सांगायचं. माझा मुलगा मला मना करते, पप्पा नहीं बताना बोलते. सेवकों को अच्छा नहीं लगता है. सेवक कहते हैं बोले कि अपने बच्चे का बताते हैं. माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे, तुमचे मुलं शिकले पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाला संस्कार दिले पाहिजे. तुमच्या मुलाला या मार्गाच्या माध्यमातून सामोरं नेलं पाहिजे. आणि म्हणून सांगण्याचे तात्पर्य येते. त्याला सांगायची गरज नाही आहे. मला या मार्गात जे मिळालं ते सांगत आहे. आणि बाबाने सांगितलं आहे, तू या मार्गात आला, तुला आलेला अनुभव सादर कर. इतर गोष्टी सांगायची गरज नाही. कारण की तू जागला तर समोरवाला जागला पाहिजे. आणि 165 मार्क घेतले बगर क्लासला. कारण की माझी ताकद नाही काका ती. अधिक अधिकाऱ्याची एक्झाम दिली, त्याच्यातही पास झाला. आणि आज बाबाच्या कृपेने तत्वशब्द नियमाने तो सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसर आहे. आता त्याला सर्जन बनायचं आहे. माझे बाबा बनवून बरोबर मला माहिती आहे. माझ्या पूर्ण विश्वास आहे. माझ्याकडे पैसे नाही आहे. त्याला कमी पैसे नाही लागत. वैद्य साहेब आज 80 लाख रुपये त्याला खर्च येऊन गेला. अरे म्हणलं एक घर पाहिजे म्हणा. माझ्या पत्नीला म्हणला टेन्शन नाही घ्यायचं, सर्व आपण रोडावर राहिलेले माणसं बाबा, काही फरक पडणार नाही. ऐसे 50 घर अपना भगवान बना देगा. अपना विश्वास है. जिसका विश्वास है उसका भगवान है. और जिसका विश्वास हो गया वो सब हो गया. आणि लहान मुलगी बाबाच्या कृपेने डॉक्टर फिजिओथेरपिस्ट झाले वैद्य साहेब. कसं आहे आणि मी कसा आहे काय शिकवू शकतो मी. मग हे ज्ञान कुठून आलं तर दिलं माझ्या बाबाने. पहिल्या दिवशी मी म्हटलं, शालू हा मार्ग एवढा सोपा नाही. तुला जरूर या मार्गाला समोर घेतला. गुरुजीने सांगितलं तुला अगरबत्ती लाव, सगळ्याचे लाव. तुला लावली. तुझ्या बाबाने तुला ऐकलं. पण म्हणलं माझ्यासारखा शैतान म्हणून सुधारत नाही. आणि सुधरवायचे आहे तर तुला या नियमानं वागावं लागेल. जेव्हा नियमाने वाचले तेव्हा समजलं की साध्य नाही आहे. आणि परमेश्वराने तुमच्या समोर उभं केलं. आज खरबीत काय कार्य केले साहेबाला माहित आहे. आमचे साहेब बसले आहे. कसे गुणधर्म वाटले. मी या मार्गदर्शक पदासाठी मी हिंडलो नाही. वैद्य साहेब वाघ साहेबाच्या काळामध्ये बिना मागितल्याने मिळाला. विठ्ठल भाऊ राज मी मेले याची चिंता नाही. आम्ही सेवक आहोत. सेवक बनण्याच कार्य करू. चाहे कोणी काय म्हणे सेवक पद नाही चिन्ह आमच्यावाला. कारण की मला समजत नाही. अबो डबो बोलणं मला समजत नाही. चापलूसी बोलणं मला समजत नाही. भले मी यांच्या मागे राहील, दूर जाऊन बसील. भ्याव लागतं आमच्या मोठ्या मोठ्या डायरेक्टर लोकांचं. हो ना. अरे आपण लहानचा माणूस आणि आपल्याला काही बोलून दिला आपण काय उत्तर दिलं बाबा काय का ना. आणि म्हणून मांग राहायचं. याचे देई याचे डोळा आहे स्वतःच्या सोडा. त्या बाबांना आम्हाला काय शिकवलं. तुझ्या आहे त्यापासून. गुरु हमारे धन दौलते, गुरु हमारे प्राण, सारे विश्व का दाता भगवान बाबा. पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. आपला गुरु एवढा साधारण नाही आहे. गुरु थोर की देव थोर, आधी नमस्कार कोणाची करावा. हा गुरु एवढा साधारण नाही आहे. त्याची अवहेलना नाही करायची. त्याच्यात तुमची अवहेलना होईल हे सिद्ध होईल. तत्व शब्द नियमाची अवहेलना होईल हे सिद्ध होईल. तर बाबाने सांगितलं
माझ्या तत्व शब्द नियमाला टाळ नको लावा. जीवन फुलासारखं आहे, चांगलं बनू शकते, हा माझा अनुभव आहे. मी माझ्या आलेला अनुभव सांगत आहे. बऱ्याच वेळा माझ्या हातावर अनुभव बी भरपूर आहे. या ठिकाणी मगाने हा अनुभव सांगितला. हा बोबचेजीनं खऱ्या अर्थानं दारू पेली, बरेच पैसे त्यांना सांगता नाही आलं, कारण की पहिला वेळ आहे आणि एवढ्या मोठ्या लोकांवर भीती वाटली. आणि स्वतःच्या हातानेच कर्म दोषी झाला. मी म्हणलं खरं खरं सांग दोघे पती पत्नी काय झालं. आणि जेव्हा खरं बोललो तर माझ्या भगवान कमजोर नाही म्हणले, हे तेरे कर्मों से तेरे बच्चे को दूर पाय. अशा भरल्या चर्चा बैठकीमध्ये याच्या मुलगा नाचे वैद्य साहेब त्या वाकीवाल्या मुंजेवारले डसला, रक्ताची धार लागली, त्याची फाटली लक्ष. त्यानंतर त्या ताजबाग मध्ये याच्या पायामध्ये ज्याचा जंजीर पिक्चर पाहिला का नाही आपण, अमिताभ बच्चनच्या गळ्यात होत्या त्याच्या बेड्या टाकल्या होत्या. त्या बाबाच्या बैठकीमध्ये पण 400-500 लोक धरून राहिले तर तो हा हूं करले. मग आता कोण वाचवलं? कसा आहे आपला भगवान आणि मी कसा आहे? मी नुसता बोलतच चाललो नाही, मी वेळ पाहतच नाही. आणि म्हणून आपण काय केलं? जाऊ कुठे राहू कुठे आणि मला सुचेना काय, आणि माझ्या गरीबाची दया या देवी देवताला नाही. देव धरमलई पूजले झाले नाही समाधानी. मानवाचं मन फिरलं मित्र नाही काय, देव धर्म पूजले समाधान झालं नाही, कोंबडे बकरे कापले काही फायदा झाला नाही, निवड बाबाला आम्ही काही दिलं नाही. आणि बाबाने जेव्हा आम्हाला मागितलं तर आम्ही आज काय देत आहोत याचा विचार प्रत्येक सेवकाने करा. आणि आम्ही स्वतः काय करत आहोत याचा विचार बी त्या प्रत्येक सेवकाने करा. काही साधणार नाही आहे, साधून घेणारा तो आहे. परिस्थिती जशी होती, आज स्थितीला साधून घेतलं त्या परमेश्वराने. समोर कसं साधवणार आहे हे तुम्हाला आम्हाला माहित नाही, आणि ते त्याच्या हातात आहे. त्या परमेश्वराला त्याच्या कर्मानं सोडलं नाही तर मायाही कर्माले माझे कर्म फसवून टाका नाही. धर्म घे किंवा पंचविधीची कर्म बोलताना खूप सुंदर वाटतं आणि मला भीती वाटते. या तत्व शब्द नियमाची भीती वाटते. आता राहिला हा प्रकार 25-26 वर्ष झाले. बाबाने दिलेला तत्व शब्द नियमानं माझं जीवन जसं आहे, भगवान मला ज्याचा सांभाळेल तसं मी ते कार्य करण्याचा प्रयत्न करेल. मला कोणाची काही नाही. आणि म्हणून प्रत्येकाने आम्ही होतो कसं बाबा, तुझ्या तत्व शब्द नियमाने माझ्या परिवार झाला कसा आणि मी कसा वागतो याचेच आपल्याला ज्ञान करायचं आहे. जर आपण हे शोधलं तर बाबाचं एक वाक्य आहे, माझ्या सेवक कधी दुःखी आणि गरीब राहणार नाही, तुला सारखा टवटवत राहील अशी गवाही घेतली आहे. त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि पुन्हा बाबाने एक गोष्ट आणली तर तो कर्माला चुकला, मी त्याच्या दोषीदार नाही. तर बाबाने म्हणलं कर्म तुम्ही करा म्हणे, आणि जेव्हा मला विचारता म्हणे काय अज्ञान सेवक माझ्या पदरात घातली म्हणे. 40 वर्ष शिकवलं म्हणे, काय शिकव म्हणे. आता यांना मार्गदर्शनाची गरज नाही म्हणे. कचराच खाते लमचे म्हणे आणि कचरा बोलते म्हणे. मग आता कचरा कोण खात आहे आणि कचरा कोण बोलत आहे हे तुम्ही शोधा. मला शोधायचं आहे, मला शोधायचं आहे. बाबा मी मार्ग काढून घेतला आणि पुन्हा तत्व शब्द नियम दिले तर माझ्या अंगात किती उतरले आणि माझ्या याच्यावर चाललाय. अरे मोठं कोण समय आहे तर मोठं बनवण, समय येईन तर मोठं बनवण ना, आणि समय येईन तर लहानही बनवण नाही का. तर जशी स्थिती आहे तशी परिस्थिती राहील. म्हणून आजच्या प्रसंगी तुम्ही मला मान दिला, सन्मान दिला, मी तुमच्या सगळ्याचे आभारी आहे. भगवंताचे सुद्धा आभार आणि त्या पदाच्या लायकीच्या समोर त्याचे मी तुमचे आभारी आहे.
कारण की माझी लायकी नाही मित्रांनो. आणि म्हणून 2 शब्द बोलण्याची संधी दिली मी आयोजकाचे सुद्धा आणि आमचे संचालक महोदय. आज पहिली वेळ त्यांनी माझ्या मार्गदर्शन ऐकलं, त्यांचे सुद्धा मी आभारी आहे. कुठे चुकलं बोललं असेल तर मला भगवान बाबा हनुमानजी माफ करतील, महान त्यागी बाबा झुंबूजी माफ करतील, आई वाराणसी माफ करतील. आजचे उपस्थित सगळे माझे आदरणीय सन्माननीय वयोवृद्ध आणि उपस्थित सगळे सेवक सेविका बालसेवक क्षमा करतील आणि मी माझी रजा घेते. सगळ्यांना माझे आदरपूर्वक नमस्कार. धन्यवाद साहेब.